नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलोत कवठे महाकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर अमृता स्वामी, ज्या 2015 पासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. विशेषतः शासकीय प्रकल्प जे असतात, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय संस्थांसाठीचे, त्याच्यावर त्या विशेषत्वानं काम करतायत. आणि मला असं नेहमी वाटतं की या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे इंजिनियर करत असतात. आणि त्या इंजिनियरमध्ये सुद्धा माझ्यासोबत एक आहेत महिला इंजिनियर, जिच्या हातामध्ये आपण म्हणतो जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. सो अशा सर्वसामान्यांपर्यंत या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम करणारी एक लेडी इंजिनियर माझ्यासोबत आहे. त्यामुळे तिच्यासोबत आता आम्ही गप्पांना सुरुवात करतो. नमस्कार. नमस्ते. आपण माझ्या ते गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं? कारण बऱ्याच त्याच्यात मुलींचं प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे घरनं काही विरोध झाला का, घरनं सपोर्ट झाला, तुम्हालाच यायचं होतं का, कोण आदर्श होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? हा एकंदर सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता त्याबद्दल काय सांगाल? नमस्ते सर. माझे नाव अमृता स्वामी, प्रॉपर कवठे महाकाळ. तुम्ही विचारल्याप्रमाणे शाळा मी मराठी शाळा झेडपी स्कूलमध्ये शिकले. हायस्कूल वगैरे सगळं गावाकडेच कंप्लीट केले. त्याच्यानंतर फर्स्ट टाइम 10वी नंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायला म्हणजे पहिल्यांदाच बाहेर पडले. प्रेरणास्थान म्हटला तर म्हणजे पहिल्यापासून म्हणजे माझं एम असं होतं की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं. ॲक्च्युली पप्पांना हवं होतं की मी इलेक्ट्रिक इंजिनियर व्हावं इलेक्ट्रिकलमध्ये, कारण की माझे वडील आहेत ते मिलिटरीत होते आणि ते मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये होते. तर त्यांना असं वाटायचं, पण मला कंपल्सरी मला सिव्हिलच पाहिजे होतं. टाकताना आम्ही ॲडमिशनला पण तसंच टाकलं होतं, पण मला बाय चान्स मला सिव्हिलच भेटलं. त्याच्यानंतर डिप्लोमा कंप्लीट झाला. तिथे पण कॉलेज टॉपर राहिले. परत जेव्हा डिग्रीची ॲडमिशनचं सुरू झालं तेव्हा मला पहिल्यांदा मी पुण्याला होते IC कॉलेज. तिथून मी डायरेक्टली डांगे कॉलेजला आले. डांगे कॉलेज आष्टा. खूप छान प्रवास होता. म्हणजे थोडंसं खूप स्ट्रगल होतं, पण एवढं आमचे जे टीचर्स होते सगळ्यांनी सपोर्ट केला. तेव्हा पण युनिव्हर्सिटी टॉपर राहिले, कॉलेज टॉपर राहिले, सगळे सपोर्ट केले. त्याच्यानंतर मी कामाला सुरुवात केली. आणि राहिली गोष्ट, जर आपण डायरेक्टली जर आपल्या फील्डचं बोलायचं म्हटलं, सिव्हिल एक अशी फील्ड आहे की तिथे कुणाला काय सांगितलं जात नाही. प्रायव्हेटचं वेगळं पडतं, गव्हर्नमेंटचं वेगळं पडतं. पण असं विचार केला की गव्हर्नमेंट म्हणजे लायसन काढलं किंवा आपण त्याच्यामध्ये काम करायला लागलो आणि जास्त करून खूप कॉम्पिटिशन आहे, पण लेडीज कोणच नाही आहेत. आता जरी बघायचं झालं म्हटलं तर पूर्ण आमच्या कवठे महाकाळ तालुक्यामध्ये 60 गाव आहेत, त्याच्यामध्ये मी एकटीच लेडीज कॉन्ट्रॅक्टर आहे. काम सुरू केले. स्टार्टिंगला माहीत नव्हतं, शिकत गेले. परत माहीत झालं की प्रोसेस कशी असते, आपण काय केले पाहिजे काय नाही. मग झेडपीची कामं असतील, PWDची असतील, मग पंचायत समिती असेल, नगरपंचायत असेल, इवन ग्रामपंचायत असेल, सगळ्या डिपार्टमेंटची कामं हळूहळू सुरू केली. प्रायव्हेट चालू असतात, पण प्रायव्हेटला म्हणजे घर एक अशी इमोशनल गोष्ट असते की सगळ्यांचे इमोशन्स त्याच्यासोबत जोडलेले असतात. आणि त्याच्यामध्ये कसं की खूप असं होतं की लोकांना वाटतं की आपल्याला एवढ्या बजेटमध्ये बसवायला पाहिजे, एवढंच व्हायला पाहिजे, कमी ह्याच्यामध्ये जास्त भेटायला पाहिजे. माझं पहिल्यापासून एकच असं आहे की प्रायव्हेट असेल तर मी फक्त कन्सल्टिंग देते, कारण की त्यांचं जे आहे त्यांनी कितीही पैसा घालू दे अगर न घालू दे, म्हणजे त्यांच्या चॉईसनं ते मटेरियल सिलेक्ट करतात. आणि त्याच्यामध्ये पण आपण सांगतो त्यांना मटेरियल चॉईस करताना कोणतं मटेरियल चूज केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, तुमचं म्हणजे बजेटमध्ये पण बसेल, इव्हन ते म्हणजे एन्व्हायरमेंटली असेल, इव्हन ते तुम्हाला कसं इकॉनॉमिकल पडेल तेही आपण बघतो. असं आता हे असं कामं सगळं चालू आहे. आहेत. क्या बात आहे. नाही, मला दोन गोष्टी फार आवडल्या. एक तर तुमचं करिक्युलम वाईज याच्या वाईज तुम्ही फार टॉपर रँकर होता. तुम्ही दुसरी गोष्ट असं म्हणलं की याच्यात कॉम्पिटिशन तर नाहीच आहे एका अर्थानं, आणि एका अर्थानं कॉम्पिटिशन पण आहे, कारण तुम्हाला आता जनरल कॅटेगरीतनं तुम्हाला ही कॉम्पिटिशन करायची, कारण मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे, बरेच लोक या फील्डमध्ये आहेत. आता येऊया त्यातल्या पुढच्या टप्प्याकडे, ते म्हणजे तुम्ही आता शासकीय संस्थांसाठी बरेच प्रकल्प करताय. तर त्यातला स्वतः इंडिपेंडेंटली वैयक्तिकरित्या पहिला जो प्रकल्प कंप्लीट केला तो कुठला होता आणि त्याची काय आठवण होती? तेव्हा काय अडचणी, समस्या आल्या, आव्हानं काय आली, त्याबद्दल काय सांगाल? स्टार्टिंगचा पहिला प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचा म्हणजे माझा PWDचाच होता. तो मला भेटलेला, जे की सभा मंडपाचं काम होतं. खूप म्हणजे जसं की आता सर तुम्हीच म्हटला की
म्हणजे कॉम्पिटिशन आहे पण किंवा नाही पण आहे, पण म्हणजे सगळे आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं सगळेजण फोर्स करत होते की मॅडम तुम्ही काम माघारी घ्या, हे काम आम्ही मॅनेज केले ते काय म्हणजे ही काय नवीन गोष्ट नाही. मी फक्त एवढंच सांगितलं की तसं असेल तर तुम्ही बघा, पण मी काय माघार घेत नाही. मी ते पहिलं काम केलं, त्याच्यानंतर मग तिथून स्टार्ट झालं. सुरुवातीला असतात बोलले जातात केलं जातात, पण आपण स्टॅग्नंट राहणं किंवा आपले निर्णय न चेंज करणं ह्याच्यावरती खूप इफेक्ट पडतो आपल्या गव्हर्नमेंट वर्कवरती. बरोबर बरोबर. पुढचा प्रश्न याच्यातला असा आहे की आता तुम्ही रेग्युलर काम करताय, गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी जास्त काम करताय. तुम्ही या क्षेत्रात बघितलं असेल की किंवा जत, पंढरपूर, सांगली या तुम्ही भागात काम करतात, तर तिथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. आणि त्याच्या अकुशल कामगारांना जर कधी महत्वाची जबाबदारी दिली तर मोठा धोकाही संभवू शकतो. तर तुम्ही साईटवर ही परिस्थिती कशी हाताळता, त्यांच्याबरोबर कसं काम करता? हा, आपल्या गावाकडे बघायचं झालं तर ते अनस्किल्डच असतात, पण आपण त्यांना सांगितलं, टेक्निकली जरी सांगितलं, एक एक असतात की ऐकतात, एक एक असतात खूप आपल्यापेक्षा एजने जास्त असतात, त्यामुळे आपण त्यांना जास्त म्हणजे बंबार्डिंग करणे किंवा जास्त सांगण्यात पण त्यांना अर्थ नसतो. पण सांगितलं जातं, ते ऐकले पण जातात. जरी आपण म्हटलं, फॉर एक्झाम्पल जर म्हटलं की आपल्याला 16 mm जर आपण बार प्रोव्हाइड केलं तर त्यांना त्रास होतो की तो बेंड कसा करायचा. पण ऍक्च्युली कसं आपण प्रॅक्टिसमध्ये यूज करायलाच पाहिजे. तेव्हा ते म्हणतात थोडा त्रास होतो, होतो तर होतो म्हणायचं, 2 दिवसाचं काम लेट होईल पण ते करतात. आणि आजकाल कसं आपण जे रेडीमेड स्टिरप्स आलेत किंवा त्याचं पण आपण त्यांना सांगतो, जेणेकरून की इनडायरेक्टली त्यांचंही वर्क ते कमी होतं. फक्त एवढंच की जे आपण कॉलम बीम कास्टिंग किंवा फुटिंगसाठी असेल तर त्यांचं 16 mm असल्यामुळे थोडंसं ते काम वाढतं. पण म्हणजे आपण कसं दोन्हीचं बॅलन्स करून त्यांना सांगितलं जातं. बरोबर. दुसरं, तुम्ही शासकीय संस्थांसाठी बरीच कामं करता, तर आतापर्यंत कुठली कामं केलेली आहेत लहानपणी आणि ती कशा कशा प्रकारची आहेत? जर गव्हर्नमेंटची PWD असेल, झेडपी आहे, परत पंचायत समिती आहेत, नगरपंचायत आहेत, ग्रामपंचायत आहेत. मग त्याच्यामध्ये कसं की वित्त आयोगाची कामं असतात. मग त्याच्यामध्ये कॉन्क्रीट रस्ता असेल, पेव्हिंग ब्लॉकचा असेल, सभामंडप, सभागृह, त्यानंतर स्मशानभूमी, त्याच्यानंतर डांबरीकरण, मुरमीकरण. परत आत्ता म्हणजे रिसेंटली म्हणलं तर मी जास्त फॉरेस्ट डिपार्टमेंटचं पण म्हणजे करते. मग त्याच्यामध्ये जे वॉटर टँक असतील किंवा बाकी त्यांच्यासाठी जे नर्सरी आपण म्हणजे तयार करतो त्याच्यासाठी रिलेटेड काय असेल ते पण त्याच्यामध्ये आपण देतो. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो त्याचे 2-3 अँगल आहेत. ते म्हणजे तुम्ही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहात, तुम्ही मूळच्या इथल्या सांगलीतल्या आहात आणि एक महिला आहात. या तिन्ही अँगलमधनं तो प्रश्न आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर एक इंजिनियर म्हणून, एक महिला म्हणून आणि सांगलीची नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, जर सांगलीचा सर्वांगीण विकास येणाऱ्या 10-15 वर्षात करायचा असेल तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर आपल्याला सांगलीचा विकास करायचा असेल तर? जर आता सध्या जर प्रॉपर सांगलीचं म्हटलं तर जास्त करून आपण मी हे बघेन की स्वच्छताशी रिलेटेड, म्हणजे कसं सांडपाणी आणि घनकचरा जे की आपलं शहरी नाल्याला खूप प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे पण लोकांनाही प्रॉब्लेम होतो. त्याच्याशी रिलेटेड काहीतरी प्रोजेक्ट व्हायला पाहिजे असं वाटतं. हे झालं सांगली, प्रॉपर सांगलीसाठी. तर आपल्या गावाकडे जरी म्हटलं तर आता आपण ते इम्प्लिमेंट करत आहे की घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा त्याच्यासाठी जे आपण कंपोस्टिंग करतो किंवा काय ते आता सुरू आहे. मग तेही प्रोजेक्ट आपल्या गव्हर्नमेंटने म्हणजे ऍक्च्युअली आता त्याच्यावरती फोकस चालू आहे. जास्त पण करतायत, पण आता सध्या त्या कामावरती आपण ही स्वतः पण मी पण काम करते. बरोबर. पण या घनकचरा व्यवस्थापनासाठी मग तुमच्या माध्यमातून असे काही प्रोजेक्ट आपण सुरू करू शकतो का? सिव्हिल इंजिनियर म्हणून कशा पद्धतीचे प्रोजेक्ट केले पाहिजेत, शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? तसं जर म्हटलं तर घनकचरा म्हणजे आपण जर आपल्या म्हणजे स्वतःपासून जर स्टार्ट केलं, म्हणजे घरापासूनच केलं की सेग्रिगेशन करणे, जे की आपलं जे वाळा कचरा आहे किंवा ओला कचरा आहे ते सेपरेट केलं तर त्यांनाही ते बरं पडतं. किंवा आपण जे कपड्यांसाठी असते क्लॉथचे वगैरे ते पण सेपरेट केलं की ते चांगलं आहे असं एकाने सुचवलेलं. तेव्हापासून ते कसं करतात की नागरिकांना पण एखादं गिफ्ट दिलं जातं त्या गावच्या, जर त्यांनी वेळेत सगळं करत असतील तर. मग त्यांना एक म्हणजे क्युरियोसिटी लागते की अरे आपल्याला नेक्स्ट टाइम काय भेटेल. असं छोटे छोटे जरी करत गेलं तर लोकांमध्ये ती म्हणजे जागृती होत जाईल की आपण काय केलं पाहिजे. छोट्यापासून केलं की मग ते ऑटोमॅटिकली सगळीकडे रेप्लिकेट होत जातं. बरोबर आहे.
पुढचा प्रश्न असा आहे, आजवर तुम्ही 100पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेले आहेत, तर त्यातला एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो प्रोजेक्टमुळे तुम्हाला तुमची ओळख मिळाली, तुमचं नाव झालं, किंवा जो तुमच्या जास्त जवळचा आहे, जो करताना आनंद समाधान जास्त झालं, असा एखाद्या प्रोजेक्टची आठवण? असे खूप आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये कसं होतं की एक काम केल्यानंतर दुसरं काम भेटतं, मग त्याच्यावरती आहे. पण मी एक प्रायव्हेटचं सांगेन की ऍक्च्युली माझं काम सुरू होतं आणि समोरच एक जण होते. मला माहित नव्हतं की त्यांचं करायचंय काम किंवा न करायचंय, पण खूप परत 2 ते 3 वर्षानंतर ते मला काका येऊन भेटले आणि म्हटले, अरे आम्ही जर ते काम तुझ्याकडे दिलं असतं तर बरं पडलं असतं. आमचा जो इंजिनियर होता त्यानं अगदी आम्हाला म्हणजे लॉसमध्ये तर आम्ही गेलो, पण जे काय दिलं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कॉमनली आपण म्हणतो जुने लोक म्हणायचे की आपण बसलो आहे त्याच्यावरती तूळ नको पाहिजे, जे की आपण म्हणतो बीम मध्ये कुठे ऑफसेट वगैरे यायला नको पाहिजे. ते जिथं त्यांनी बसतात त्याच्या बरोबर खालीच बसतात, बीमच्या खाली. मग असे जे छोटे छोटे असतात की ते लोकांना असं वाटतं की अरे नाही, पहिल्यापासूनचे जे आहेत एक्सपिरियन्सडे आहेत त्यांच्याकडे द्यावं, पण त्यांना परत ते रिअलाइज झालं. म्हणजे असं की फक्त ते थोडंफार माझ्यासाठी हटके होतं की एवढे मोठे ते काका आहेत आणि ते परत येऊन मला म्हटले की आम्ही तुमच्याकडे द्यायलाच पाहिजे होतं. वा. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट असतो, तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी चेक बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टीलचं म्हटलं तर 3 मेन मटेरियल आपल्याला लागतात, सिमेंट, स्टील आणि बाकीचे काय ॲग्रीगेट असतील वगैरे ते. पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे स्टील. मी जेव्हा एखाद्या क्लायंटला सांगत असते की स्टील, जसं की आपलं आहे की आयकॉनचं, जे की मेन म्हणजे बघितलं पाहिजे की एन्व्हायरमेंटली त्याचा इफेक्ट काय आहे आणि आपण म्हणजे त्याचा इफेक्ट म्हणजे दुसऱ्यावरती व्हायला नको पाहिजे. इव्हन म्हणजे ते करोड होत असेल किंवा काय, एक एक बाकीचे पण आहेत की करोड होतात किंवा त्याच्यावरती काय म्हणायचं आपण स्पेसिफिकेशन मेन्शन नसतं, किंवा आपण म्हणतो की 1 मीटर किंवा 10 मीटर वरती त्यांचा स्टॅम्प असतो, त्याच्यावरती शिक्का असतो तो पाहिजे. हे सगळे पॅरामीटर्स चेक करूनच तुम्ही खरेदी करत जावा. किंवा जेव्हा आपण एखादं वेट करतो स्टीलचं, ते वेइंग बॅलन्स वरती पण चेक करून करत जावा. असं करू जे शकतो, अगदी बरोबर आहे. बेसिक आहे. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी वापरलंय का, आणि तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? हो, मोस्टली मी आयकॉन यूजच करते. माझ्या वा. म्हणजे जे स्कूलचे वगैरे कामं असतात सगळ्यासाठी मी करते. आणि म्हणजे कॉस्ट बघितलं, रेटचं बघितलं तरी पण ते छान आहे. आणि यूज म्हणजे जे आपण काम करतो त्यावेळेसचं पण त्याचं रिझल्ट वगैरे पण छान आहे. असं कुठलाही आजपर्यंत तर काही प्रॉब्लेम त्याचा आला नाही. वा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, तो म्हणजे या क्षेत्रात तुमच्यासारख्या ज्या तरुणी येत आहेत किंवा तुमचे ज्युनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? मी म्हणजे सगळ्यांनाच वेलकम म्हणेन, पण मोस्टली लेडीज कोण आल्या तर खूपच म्हणजे मी त्यांचं स्वागत करेन. कारण की ह्या फील्डमध्ये लेडीज खूप कमी आहेत आणि त्यांनाही लक्षात येईल की आपण जे शिकलो आहे ते कुठेतरी इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. हा, भले तुम्ही जॉब करा, पण जॉब ते जॉब राहतं आणि बिझनेस तो बिझनेस राहतो. आणि आपल्याला ते लक्षात येतं की म्हणजे आपण समाजाशी कसं लढलं पाहिजे किंवा कसं फेस केलं पाहिजे. लढणे म्हणजे असं म्हणत नाही, पण फेस कसं केलं पाहिजे. प्रत्येक वेळी सगळंच आपल्याला भेटेल किंवा सांगून भेटेल असं काय होत नाही. कोणीही म्हणजे येऊ शकतं, करू शकतं, फक्त म्हणजे हिंमत सोडायला नको पाहिजे. बरोबर, क्या बात आहे. सो या होत्या इंजिनियर अमृता स्वामी, आणि त्यांनी फार महत्वाची गोष्ट जाता सांगितली, ते म्हणजे हिंमत सोडायला नाही पाहिजे. आपण हिमतीनं प्रत्येक गोष्टीचा प्रतिकार केला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही या सगळ्या कामामध्ये दिटाईनं, अगदी ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल, दोन्हीकडे उत्तमरित्या काम करताय. आणि आपण नेहमी असं म्हणतो की हा देश तरुणांचा आहे, त्यापेक्षा तरुण इंजिनियर्सचा देश उभारणीपासून आभार. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.